स्वराज्य माझा न्यूज चॅनलच्या अत्याधुनिक कार्यालयाचा उद्घाटन समारंभ मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजा माने यांच्या शुभ हस्ते आणि विधान परिषदेचे माजी सदस्य अर्थात माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला। या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉक्टर बी.पी. रोंगे सर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्योग सेलचे अध्यक्ष माननीय नागेश फाटे, बुद्ध भीमराज बहुउद्देशीय संस्था सांगोल्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट अक्षय बनसोडे, उद्योजक अजित कंडरे, ज्येष्ठ पत्रकार सुनील उमरे, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन प्रेमलताताई रोंगे, नगरसेवक महादेव धोत्रे, नगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी सुनील वाळुजकर, नगरसेवक विजय वरपे आदी मान्यवर उपस्थित होते। सध्या डिजिटल मीडिया प्रभावीपणे काम करत आहे। डिजिटल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात माहितीची आणि बातम्यांची देवाणघेवाण होते आणि हीच माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वराज्य माझाने अत्याधुनिक कार्यालय उभं केलं आहे। या उद्घाटन प्रसंगी सुरुवातीला प्रास्ताविक संपादक प्रथमेश बनसोडे यांनी केला। यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला। यानंतर फीत कापून स्वराज्य माझा न्यूज चॅनलच्या आधुनिक कार्यालयाचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। उद्घाटक माननीय श्री राजा माने यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात डिजिटल मीडियाची आवश्यकता, डिजिटल मीडियाने केलेलं काम याबद्दल गौरवोद्गार काढले आणि स्वराज्य माझा न्यूज चॅनलच्या या उद्घाटन प्रसंगी या आधुनिक कार्यालयाचं उद्घाटन झाल्याचं जाहीर केलं। त्यांनी यावेळी बोलताना स्वराज्य माझाच्या टीमचं भरभरून कौतुक केलं। तदनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्योग सेलचे अध्यक्ष नागेश फाटे यांनी शुभेच्छा दिल्या। त्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये माजी आमदार प्रशांतराव परिचारक स्वराज्य माझाच्या संपूर्ण टीमला आधुनिक कार्यालयाच्या उद्घाटनासंदर्भात शुभेच्छा दिल्या। पत्रकार म्हणून आपली जबाबदारी पार पाडावी असंही सांगितलं। प्रशांत परिचारक यांनी चॅनलच्या संपूर्ण टीमच्या कार्याचं कौतुक केलं। तसंच आपण सतत कार्यरत राहा, यश तुमच्या पाठीशी आहे असं सांगून शुभेच्छाही दिल्या। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका नलविलवार यांनी केले, तर आभार आरपीआयचे नेते दीपक चंदनशिवे यांनी मानले। हा उद्घाटन सोहळा संपन्न करण्यासाठी स्वराज्य माझा न्यूज चॅनलची टीम, माधवानंद मित्रमंडळाचे सदस्य आणि स्वराज्य माझा न्यूज चॅनलचे मार्गदर्शक मंडळ यांनी परिश्रम घेतले।